नमस्कार मित्रांनो, स्टाईल ऑफ स्टडिंग अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. की आपण एक नवीन सिरीज चालू केलेली आहे कॅन्डलस्टिक पॅटर्नची. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न त्या कॅन्डलस्टिकबद्दलची माहिती आपण थोडक्यात पाहिलेली आहे. जसं की एंट्री एक्झिट कुठे घ्यायची, कसं फाइंड आउट करायचा त्याबद्दलची माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न. आता हे डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार कसा होतो, एंट्री एक्झिट कुठं घ्यायची, ही कॅन्डलस्टिक पॅटर्न फाइंड आउट कुठं करायचा त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतील तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा. तर बघा, आपण प्रथम समजून घेऊया की डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार कसा होतो. तर ही डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होण्याचं खरं कारण म्हणजे जसं की दोन्ही साईडनं बायर्स आणि सेलर्स मार्केट काय करून देत नाहीत, खाली पण जाऊन देत नाहीत आणि वर पण जाऊन देत नाहीत. त्या ठिकाणी हे डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होत असतो. म्हणजेच काय, तर ज्या कॅन्डलला शक्यतो बॉडीज नसते, त्या फक्त जास्त वीक असते, त्या कॅन्डलला आपण काय म्हणतो, डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणतो. म्हणजेच काय, तर आता जसं काय काय झालं इथं, हे कॅन्डल काय झाली, ओपन झाली, त्याच ठिकाणी काय झाली, क्लोज झाली आणि वीक किती आहे, जास्त आहे. त्यामुळे आपण ह्याला काय म्हणतो, डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणत असतो. तर ह्या ठिकाणी काय झालेलं आहे, तर कॅन्डल ओपन झाल्यानंतर सेलर्सने काय झालं, ही प्राइस खाली नेली. खाली नेल्यानंतर परत बायर्सने काय नेले, वरच्या साईडला नेले. परत काय झालं आहे, सेलर्सने जे कॅन्डल ओपन झालते त्या ठिकाणीच काय झालेले आहे, क्लोज झालेले आहे. अशा प्रकारे हे डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होत असतात. आणि ह्यामध्ये शक्यतो बॉडी जास्त नसते, फक्त काय असते, तर अशा प्रकारे कलर कलर नसतो. वीक आणि हे अशा प्रकारे हे असतं. म्हणजेच काय, ज्या ठिकाणी प्राइस ओपन होते त्याच ठिकाणी क्लोज होते, त्याला आपण डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणत असतो. आणि असं नाही, असं आपल्याला परफेक्ट डोजी कॅन्डलस्टिक म्हणजे ज्या त्या जिथं क्लोज झालेला आहे त्या ठिकाणून वीक ही दोन्ही साईडला कशी समान असली पाहिजे, त्याला आपण परफेक्ट डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणू शकतो. प्रकारे हे डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होत असतात. बघा, हे डोजी, हे एक डोजी, एक डोजी. आपण काही चार्टवर लाईव्ह उदाहरणं पाहूया. बघा इथं, बघा जसं की ह्याला आपण डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणू शकतो. आता ह्याला डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न का म्हणू शकतो, तर ते काय झालेलं आहे, मार्केट जिथं ओपन झालते, जिथं कॅन्डल ओपन झालते त्या ठिकाणी काय झालेलं आहे, क्लोज झालेले आहे. तर इथून काय झालं, सेलर्स आणि बायर्सने काय झालं, मार्केट खाली पण नेलेलं नाही आणि वर पण नेलेलं नाही. आणि इथंच काय झालं, जिथं ओपन झालते तिथंच कॅन्डल क्लोज झाले. त्यामुळे आपण ह्याला काय म्हणू शकतो, डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणू शकतो. हे डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न, आता इथं एंट्री कशी घ्यायची, तर ते समजून घेऊया. बघा, एंट्री कशी घ्यायची, आपण जसं ह्या कॅन्डलचा हाय किंवा लो ब्रेक झाला, तशी आपण इथं एंट्री घ्यायची. आता एंट्री घेतल्यानंतर टॉप लॉस कुठं लावायचा, तर टॉप लॉस हा आपण जसं जसं की इथं काय करतो, ह्या कॅन्डलला चिटकून टॉप लॉस लावतो. तर तसं करायचं नाही. तर काय करायचं, टॉप लॉस हा 5 ते 10 पॉईंटने खाल्ल्या साईडला लावायचा, म्हणजे ह्या कॅन्डलपासून 5 ते 10 पॉईंटने खाली लावायचा. म्हणून काय होतं, जर इथून आपण इथं टॉप लॉस लावला तर काय, मार्केट काय होतं, इथं ज्यांनी एंट्री घेतलेली असते त्यांचे टॉप लॉस काय असतात, इथं ह्या कॅन्डलला चिटकून असतात. त्यामुळे काय, मार्केट काय होते, टॉप लॉस उडवण्यासाठी ते खाली येत असते. म्हणजे इथं टॉप लॉस उडवल्यानंतर इथून काय होते, मार्केट वर जाते. मग आपण म्हणतो की आपलं टॉप लॉस उडवल्यानंतर मार्केट इथून वर जाते. त्यामुळे काय करायचं, टॉप लॉस लावताना नेहमी हा 5 ते 10 पॉईंटने खाली लावायचा. आता आपण काय झालं, इथे एंट्री घेतली. आता एंट्री घेतल्यानंतर टॉप लॉस आपण काय करायचा, या कॅन्डलला चिटकून नाही लावायचा. काय करायचं आहे, 5 ते 10 पॉईंट खाली लावायचा. खाली लावल्यानंतर टार्गेट हे आपल्याला माहिती आहे, मनी असतो, टार्गेट व्हायचं. अशा प्रकारे हे आपण एंट्री घेऊ शकतो आणि टॉप लॉस कसं लावायचं ते पण तुम्हाला समजलं असेल. बघा, अजून काय आपण डोजी कॅन्डलस्टिक उदाहरणं पाहूया. आता असं नाही की डोजी कॅन्डल म्हणजे जिथं डोजी कॅन्डल दिसली की तिथं एंट्री घ्यायची, एक्झिट घ्यायची. आता इथं दिसलं तुम्हाला, इथं दिसलं की टॉपला हे डोजी कॅन्डल पॅटर्न तयार झाला आणि इथं काय करायचं, एंट्री घ्यायची नाही. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जसं की प्रिव्हियस डे हाय, प्रिव्हियस डे लो, वीकली वीकली हाय, वीकली लो, सपोर्ट, रेजिस्टन्स, पिवट पॉईंट, या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला हे डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न फाइंड आउट करायचं आहे. अशा प्रकारे हे तुम्हाला डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न समजला असेल. अजून आपण काय एक दोन उदाहरणं पाहूया. बघा, इथं काय झालेलं आहे, इथं काय झालं, डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. इथं काय, डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न काय झालं, इथं एक सपोर्ट तयार होतं, इथून
इथं डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाला. त्यामुळे इथून काय झालं आपण मगाशी म्हणल्याप्रमाणे ह्याचा जसा हा लो ब्रेक झाला, काय करायचं एंट्री घ्यायची आणि टॉप लॉस कुठं लावायचा, तर ह्या कॅन्डलच्या 5 ते 10 पॉईंट वर सोडून वरल्या साईडला 5 ते 10 पॉईंट टॉप लॉस लावायचा आणि इथं परत टार्गेट हे 1:2 टार्गेट व्हायचं आहे. अशा प्रकारे हे आपण एंट्री एक्झिट घेऊ शकतो. तर आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजलं असेल की डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार कसा होतो, एंट्री कुठे घ्यायची, एक्झिट कुठे घ्यायची, कुठं फाइंड आउट करायचा, त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजली असेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर धन्यवाद.